नमस्कार मित्रांनो. चला, आज एका अशा प्रवासाला सुरुवात करूया जो आपल्या आतल्या जगाला पूर्णपणे उजळवून टाकेल. लुईज हे यांच्या एका अत्यंत शक्तिशाली विचारावर आधारित आपण एक अशी पद्धत जाणून घेणार आहोत जिच्यात खरंच आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. तर मग याची सुरुवात करूया एका अगदी साध्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाने. जरा विचार करा, जेव्हा आपण एकटे असतो आपल्याच विचारांमध्ये, तेव्हा आपल्या आतला आवाज आपल्याला काय सांगत असतो? तो आपल्याला प्रोत्साहन देतो की सतत आपल्यावर टीका करत असतो? तो आपला मित्र आहे की आपला सर्वात मोठा क्रिटिक? आणि मला खात्री आहे बऱ्याचदा उत्तर हेच असेल की तो आवाज आपला टीकाकार असतो. खरंय ना? हे किती विचित्र आहे की आपण स्वतःवर जेवढी कठोर टीका करतो ना, तेवढी कदाचित इतर कोणीही करत नसेल. आपण स्वतःच्या चुका शोधण्यात, स्वतःला कमी लेखण्यात इतके माहीर असतो की बाहेरच्या जगाला संधीच मिळत नाही. आणि हा जवळजवळ आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. पण चांगली बातमी ही आहे की ह्या चक्रातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे, एक अतिशय सोपा मार्ग. आणि तो मार्ग समजून घेण्यासाठी आपल्याला एका मूलभूत तत्वाकडे जावं लागेल, जे तत्व खरं तर या संपूर्ण पद्धतीचा पाया आहे, तिचा आत्मा आहे. हे वाक्य बघा, आपण आपले अनुभव आपल्या विचारांनी आणि भावनांनी तयार करतो. याचा अर्थ काय होतो? सरळ आणि सोपा अर्थ आहे. आपले आयुष्य म्हणजे आपल्या विचारांचे एक शीत आहे. आपण त्यात जे काही पेरू तेच उगवणार. जर आपण स्वतःबद्दल सतत शंका, भीती पेरली तर आपल्या आयुष्यात अपयशच उगवेल. पण जर आपण स्वतःसाठी प्रेम आणि विश्वास पेरला तर आयुष्य नक्कीच फुलांसारखं फुलेल. हाच या संपूर्ण संकल्पनेचा गाभा आहे. प्रश्न हा आहे की या नकारात्मक विचारांच्या जाळ्यातून सुटका कशी करायची? आणि याचं उत्तर आपल्या अगदी डोळ्यासमोर आहे. हो, रोज आपल्या डोळ्यासमोर. ते उत्तर आहे मिरर वर्क. बदलासाठीचं हे एक इतकं सोपं पण इतकं शक्तिशाली साधन आहे ना. चला पाहूया ही जादू नेमकी काय आहे. तर मिरर वर्क म्हणजे नेमकं काय? काही अवघड नाहीये. ही एक अगदी सोपी पण अत्यंत परिणामकारक अशी सवय आहे. यात काय करायचंय? फक्त आपल्या आरशासमोर उभं राहायचं, आपल्याच डोळ्यात बघायचं आणि स्वतःला काही चांगल्या प्रेमळ गोष्टी सांगायच्या. बस. यातून आपण स्वतःसोबत एक नवीन सकारात्मक संवाद सुरू करतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे इतकं सोपं आहे की कोणीही कधीही कुठूनही सुरू करू शकतं. आणि बघा, या एका छोट्याशा कृतीतून आपण काय साध्य करतो? आपण आपल्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नातं घडवायला लागतो. ते नातं म्हणजे स्वतःसोबतचं नातं. विचार करा, दिवसभराच्या धावपळीत आपण सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांना वेळ देतो, पण स्वतःचं कुठेतरी मागे राहून जातो. पण खरं तर हेच ते एकमेव नातं आहे जे जन्मापासून शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहे. मग त्याला जपायला नको का? चला तर मग या सुंदर प्रवासाला एका चॅलेंजचं, एका आव्हानाचं स्वरूप देऊया. एक असं आव्हान जे आपण आत्तापासून सुरू करू शकतो. फक्त 21 दिवसांचं एक छोटंसं चॅलेंज जे आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतं. हो, फक्त 21 दिवस. सायन्ससुद्धा हेच सांगतं की कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी साधारणपणे इतकाच वेळ लागतो. विचार करा, फक्त या 3 आठवड्यात आपण आपल्या मनात सकारात्मकतेची अशी काही बीजं रुजवू शकतो जी आयुष्यभर आपल्याला गोड फळं देतील. मग डे 1ला काय करायचंय? चला बघूया. अगदी सोपं आहे. पहिलं, आपल्या आरशासमोर जाऊन उभं राहा. दुसरं, शांतपणे आपल्याच डोळ्यात खोलवर बघा. तिसरं, एक मोठा दीर्घ श्वास घ्या. आणि चौथं, आपलं नाव घेऊन मोठ्याने आणि स्पष्ट आवाजात म्हणा, तुमचं नाव, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे. आता मी आधीच सांगतो, सुरुवातीला हे करताना खूप विचित्र वाटू शकतं. कदाचित हसू येईल किंवा खूप अवघडल्यासारखं वाटेल. पण हरकत नाही. ती जी काही भावना येईल ना, ती पूर्णपणे नॉर्मल आहे. तिला येऊ द्या, तिला अनुभवा. कारण त्या विचित्र वाटण्याच्या भावनेच्या पलीकडे जाणं हाच या प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. फक्त हार मानू नका. प्रयत्न करत राहा. हे जे काम आपण करणार आहोत ना, ते फक्त काहीतरी नवीन मिळवण्याबद्दल नाहीये, तर जुन्या, नको असलेल्या गोष्टी सोडून देण्याबद्दल पण आहे. इथे बघा, एका बाजूला आपण काय सोडून देतोय, तर ते जुने नकारात्मक विचार, ती स्वतःवरची सततची टीका, भूतकाळातल्या त्या वेदना, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागे सोडतोय. आणि त्याच्या बदल्यात आपण काय घडवतोय? एक नवीन, निरोगी मानसिकता, आत्मस्वीकृती आणि एक आनंदी परिपूर्ण वर्तमान. आणि जसजसे आपण या चॅलेंजमध्ये पुढे जाऊ, तसतसे हे व्यायाम अधिक खोल आणि प्रभावी होत जातील. तुम्हाला एक उदाहरण देतो.
चौथ्या दिवशी एक असा व्यायाम आहे जो भूतकाळातलं ओझं कमी करायला मदत करतो. त्यात अशी कल्पना करायची आहे की आपल्या डोक्यातल्या सगळ्या नकारात्मक विचारांची एक सीडी किंवा डिस्क आहे आणि आपण ती एका बटनाने बाहेर काढून कायमची फेकून देतोय. ही एक प्रचंड शक्तिशाली मानसिक क्रिया आहे जी आपल्याला मोकळं व्हायला मदत करते. तर मित्रांनो, आता आपल्याला माहीत आहे की मिरर वर्क काय आहे आणि ते का महत्वाचं आहे. पण फक्त माहिती मिळून काय होणार आहे, नाही का? खरी जादू, खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा आपण कृती करतो. आणि ती कृती करण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. पण हे सगळं करण्याची गरज काय आहे? कारण मित्रांनो, स्वतःवर प्रेम करणं हे आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही समस्येवरचा पहिला आणि सर्वोत्तम उपाय आहे. हा निसर्गाचा साधा नियम आहे. आपण जे काही या विश्वाला देतो तेच आपल्याला परत मिळतं. म्हणून स्वतःला प्रेम द्या आणि बघा आयुष्य कसं बदलतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्या विचारांमधला एक अगदी छोटासा बदलसुद्धा आपल्या आयुष्यात मोठे अविश्वसनीय चमत्कार घडवू शकतो. आणि जाता जाता हे एक वाक्य, हे एक वचन आपण स्वतःला देऊया. मनात कायमचं कोरून ठेवूया. मी प्रेमास पात्र आहे. मी एका आनंदी, परिपूर्ण जीवनास पात्र आहे. हे फक्त शब्द नाहीत, हे सत्य आहे. आणि हेच सत्य आपण रोज स्वतःला आठवण करून द्यायचं आहे. हेच तर मिरर वर्कचं खरं ध्येय आहे. तर मग मित्रांनो, तयार आहात या 21 दिवसांच्या आव्हानासाठी? तयार आहात आपल्या आरशाला आपला टीकाकार नाही, तर आपला सर्वात चांगला मित्र बनवण्यासाठी? चला, स्वतःसोबत एक नवीन, अधिक प्रेमळ आणि सुंदर नातं जोडण्याची सुरुवात आज, आत्ता, याच क्षणापासून करूया.